सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 मधील दुसरा टॉपिक रिसर्च एप्टिट्यूड या टॉपिक मध्ये येणारे 100 महत्त्वाचे कन्सेप्ट आपण बघत आहोत. पंधरा कन्सेप्ट झालेले, आता 16वा कन्सेप्ट बघूया. टर्न इट इन उरकुंड क्यूटेक्स्ट सॉफ्टवेअर्स आर यूज्ड फॉर चेकिंग प्लेगियारिझम. कृती चौर्य आपण म्हणतो किंवा ग्रंथ चोरी करणे. संशोधन करणारा व्यक्ती इतर जे संशोधन केलेलं आहे त्यांचा माहिती चोरून तो स्वतःच्या नावाने तो सांगत असेल तर तो कृती चौर्य झाला. ह्याचा अर्थ तो वाङ्मय चोरलेला आहे. प्लेगियारिझम इतरांचा माहिती चोरून स्वतःचा माहिती आहे असं सांगणारा जो रिसर्चर असतो त्यांनी प्लेगियारिझम केलेला असतो. आता पीएचडी करीत असताना इतरांनी केलेले पीएचडी विषय चोरून तेच माहिती आपण लिहून आपण जर पब्लिश केलो तर तो प्लेगियारिझम झाला. आता प्लेगियारिझम झालंय का नाही हे चेकिंग करण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरतात. टर्न इट इन उरकुंड अँड क्यूटेक्स्ट. लक्षात घ्या. आउटलायर म्हणजे काय? आउटलायर इन अ डाटा सेट एनी एक्स्ट्रीम व्हॅल्यू आयदर or very large or very small compared to the rest of the data. डाटा कंपेअर करायचं, जो जास्त डाटा किंवा कमी डाटा त्याला आउटलायर असे म्हणतात. जे रिसर्चर असतो, संशोधन केल्यानंतर त्यांना एक रिपोर्ट लिहावा लागतो. तो रिपोर्ट लिहिताना त्यांनी काही शॉर्ट फॉर्म वापरतात. While reading research paper or research report, often one comes across the abbreviation VIZ, means namely. आपण रिसर्च पेपर वाचन करीत असताना त्या पॅराग्राफ मध्ये कुठे तरी VIZ असे अक्षर लिहिलेले असतात. VIZ याचा अर्थ नेमली, नेमली नावाने. 19वा कन्सेप्ट. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ बिब्लियोग्राफी अँड फुटनोट्स रिसर्चर समटाइम्स यूज द ॲब्रिव्हिएशन TR. बिब्लियोग्राफी मध्ये आणि फुटनोट मध्ये संशोधकांनी TR असे लिहिलेले असतात. TR ह्याचा अर्थ ट्रान्सलेटेड, भाषांतर केलेले, ट्रान्सलेटेड. FN इन रिपोर्ट रायटिंग. FN इन रिपोर्ट रायटिंग मध्ये FN जर लिहिलो तर FN चा अर्थ होतो फूट नोट. त्याच रिपोर्ट रायटिंग मध्ये वाईड असं जर लिहिलं असेल, वाईड ॲब्रिव्हिएशन युज्ड इन रिपोर्ट रायटिंग. वाईड मीन्स रेफर टू. कृपया लक्षात ठेवा. रोबस्टनेस हे कशाच्या संबंधित आहे? रोबस्टनेस इज कन्सर्न्ड विथ एक्सटर्नल व्हॅलिडिटी. इंटरनल व्हॅलिडिटी आणि एक्सटर्नल व्हॅलिडिटी हे बाह्य व्हॅलिडिटीच्या संदर्भात रोबस्ट वापरतात. आता 23वा कन्सेप्ट. कोडिंग शेड्यूल कशासाठी वापरतात? कोडिंग शेड्यूल इज युज्ड इन कंटेंट अनालिसिस. विषय विश्लेषण करण्यासाठी कोडिंग शेड्यूल वापरतात. सर्वे मेथड इज वन ऑफ द की मेथड्स इन सोशियोलॉजी. समाजशास्त्रात सर्वे मेथडचा वापर होत असतात. कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग. कन्व्हिनियन्स हे आम्हाला ते कन्व्हिनियन्स आहे, आम्हाला त्याचा कन्व्हिनियन्स आहे. ह्याचा अर्थ काय? कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग म्हणजे व्हेन अ सॅम्पल इज चूजन बिकॉज इट इज अवेलेबल टू द रिसर्चर. जो संशोधन करणारा व्यक्ती असतो त्याला तो सहजरित्या उपलब्ध झालेला असतो सॅम्पलिंग. तो उपलब्ध झालेला सॅम्पलिंगचा वापर जर करत असेल तर तो कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग असे म्हणतात. 26वा कन्सेप्ट. इन बिब्लियोग्राफी अँड इन फुटनोट्स
research often use the abbreviation IBID. फुटनोट मध्ये आणि बिब्लिओग्राफी मध्ये IBID वापरतात कोण, रिसर्चरांनी. तर IBID चा अर्थ काय होतो? इट मीन्स इन द सेम प्लेस, इन द सेम प्लेस, त्याच जागी, इन द सेम प्लेस. आता केस स्टडी जो रिसर्चर असतो त्यांनी एकदा एक व्यक्तीवरती रिसर्च करत असतो, एक व्यक्तीचा केस स्टडी करत असतो. आता पोलिसांनी एखाद्या क्रिमिनलला पकडलं तर त्या व्यक्तीवरती शोध घेत असतात, किंवा डॉक्टरकडे गेल्यानंतर ते डॉक्टर अगोदर आपलं केस स्टडी करतात, म्हणजे व्यक्तीचा अनालिसिस करणे. इन डेप्थ स्टडी ऑफ वन सिंगल पर्सन, इन डेप्थ स्टडी ऑफ सिंगल पर्सन इज नोन एज केस स्टडी. थँक्यू सो मच.